सत्य धर्म स्थापना. कल्की अवतार कथा. सदरील कथा कसल्याही प्रकारे मानव युद्धाचे तसेच मानव हिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील कथा कसल्याही प्रकारे गो हत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. कल्की अवतार 2012. सत्यधर्म. कल्की भगवानाचा जन्मदिनांक 28 मे 2009 वार गुरुवार रोजी भारतातील संभल या गावी झालेला आहे. कल्की भगवान यांच्या पितेचे नाव विष्णुयश हे आहे. कल्की भगवान यांच्या पित्याचे नाव विष्णुयश हे आहे. कल्की भगवान यांच्या मातेचे नाव सुमती हे आहे. मला जो कल्की अवताराचा अनुभव आला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. कल्की अवतार प्रकट तसे भारती सत्य धर्म स्थापने जगती. कल्कीचा पिता शोभे विष्णुयश, सुमती पुत्र कल्कीस मिळे यश. वरील काव्याचा अर्थ पुढील प्रमाणे सांगता येईल. कलियुगाचा विनाश करण्यासाठी कल्की भगवानाने या भारतामध्ये जन्म घेतला आहे. कल्की अवतार हा महाविष्णूचा अंतिम अवतार आहे. जगातील असत्याचा विनाश करून सत्य धर्म स्थापण्यासाठी कल्कीने भारतामध्ये अवतार घेतला आहे. या ठिकाणी कल्की भगवानाने असंख्य बाळामध्ये संचार केलेला आहे. महाविष्णू हे अजन्मा व अमर आहेत. त्याचप्रमाणे कल्की भगवान हे सुद्धा अजन्मा व अमर आहेत. कल्की भगवानाचा जन्म झाला आहे असे म्हणणे म्हणजे सत्याचा विरोधाभास होईल. कारण ईश्वर कधीही जन्मत अथवा मरत नसतो. म्हणूनच कल्की भगवानाने दिनांक 28 मे 2009 वार गुरुवार रोजी भारतातील संभल या गावी जन्म घेतला म्हणण्यापेक्षा अवतार घेतला आहे असे म्हणणे योग्य होईल. अशा कल्की अवताराचा संचार जगातील प्रत्येकाच्या आत्म्यात व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.